नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये 6 लाडक्या बहिणी आहे, मेजॉरिटी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा समान आहे. लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतो आणि जो विधानसभेत दाखवलेला कल्याण डोंबिवली देखील 6 शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आले. अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आले. ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतात श्री गणेशा केलेला विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे. आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंदीगे साहेबांनी फडकवलेला आहे, तो महायुतीचा भगवा येत्या 15 तारखेला भडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे त्याची नांदी. तर आज 7 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. 16 तारखेचं चित्र कसं असेल? 16 तारखेला मी सांगितलं ना की यामध्ये 100+ शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक ठाण्यामध्ये निवडून खाली होती आणि पूर्ण या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी ठाण्यामध्ये शिवसेना भाजप युतीला मिळेल. कारण ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला. आनंदीगे साहेबांनी या ठाण्यावर प्रचंड प्रेम केलं. ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी देखील ठाण्यावर प्रेम केलं. त्यामुळे ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्ष. कल्याण डोंबिवलीत देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यूहरचना आहे त्या माध्यमातून देखील तिकडे बिनविरोध झाले. तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले. अनेक ठिकाणी हे बिनविरोध कल्याण. आणि काही लोक म्हणतात बिनविरोध हे काय नवीन. त्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर. त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध. त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे त्या उमेदवाराचं ते काम तिथे बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारचे बिनविरोध येण्याने सिद्ध होते. तर पराभवाच्या त्यांनी कुठेतरी या माघार घेतली असं वाटतं. कारण ठाकरेंची भूमिका भीती वगैरे ठीक आहे, परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते, विश्वास असावा लागतो. आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्व सुरूच आहे. त्या वर्णामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे, जनता कोणाच्या पाठीशी. आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे, बिनविरोध होण्याची संख्या जी जास्त आहे ती वाढते. अनेक ठिकाणी काँग्रेसने माघार घेतलेली आहे. काँग्रेसचा पूर्णपणे शिवसेनेला पाठिंबा असल्याचं चित्र दिसते. कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस कुठेतरी महाविकास आघाडीवर नाराज होती आणि त्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या हिशोबाने त्यांनी माघार घेतली अशी चर्चा ठाण्यामध्ये सुरू. आता कोण कोणाला पाठिंबा देते तर ते निवडणुकीत कळेल ना. पण आम्ही महायुती म्हणून मला मी सांगितलं ठाण्यामध्ये 100+ जागा ठाकरेंची आता तरी इथे बऱ्यापैकी निदर्शन मिळून आलेले मुंबईमध्ये देखील किंवा इतर महानगरपालिकांमध्ये दिसून येत आहे. इकडच्या ठिकाणचा प्रचार तुम्ही कसं आहे कारण की उद्या पण खऱ्या अर्थाला सुरुवात होणार आहे. गेल्या वेळेला आपण पाहिलं तुम्ही एका दिवसात आता प्रचाराची शेड्यूल कसं आहे? उद्या महायुतीची पहिली सभा आहे मुंबईमध्ये आणि प्रचाराचा नारळ फुटेल आणि तिथून सुरुवात होईल. संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचाराची निर्माण होईल. आणि मी तर मला एवढा विश्वास आहे की आम्ही 2.5 वर्ष माझ्या मुख्यमंत्री आता देवेंद्रजी 3.5 वर्षाचा काही काळ आहे त्यामध्ये केलेली जी कामं आहेत, महाराष्ट्राचा जो विकास आहे, लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत, मुंबईचा विकास आहे, हे सगळं जे आहे हे लोकांच्या समोर, जनतेच्या समोर आहे. आणि त्यामुळे याची पोचपावती आम्हाला महायुतीला येणारी महापालिका
मध्ये मिळेल. सर, सर, ठाकरेंची उद्धव ठाकरे शिवसेना- यांनी मगाशी काही उमेदवारांना मार्गदर्शन केलं मुंबईतल्या आणि त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा सूर्याजी पिसाळ असा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर 2 गुजरातींच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्णतः आपला जोर द्यावा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केले. 2 गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे आणि हे फक्त आता भावनात्मक आहे, आवाहन करताय. आणि बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आज या ठिकाणी गुजराती, मराठी असतील, हे सर्व हिंदू आहे. मराठी कोण आहे? हिंदू आहे. गुजराती कोण आहे? हिंदू आहे. पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा. एक तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा. मुंबई मराठी माणसापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे गेल्या अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतोय. पण लोकांना आज माहित आहे, लोक सुज्ञ आहेत की निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मी सुरुवात ठाण्यापासून झाली असं महत्त्वाचं विधान एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधकांना जिंकण्याची खात्री नाही असं देखील शिंदे म्हणतायत. जनतेचा आमच्या कामावर विश्वास आहे असं वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.